लातूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील घडणाऱ्या अपघातावर तातडीच्या उपाययोजनांसाठी महत्त्वाची बैठक संपन्न। लातूर महामार्ग क्रमांक 361 वरील अपघातांना ब्रेक लागणार, पोलीस प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाची तातडीची बैठक संपन्न। लातूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर वारंवार होणाऱ्या जीवघेण्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची NHAI एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आज पार पडली। या बैठकीत महामार्गावर तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, शहरातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने गतिरोधक आणि सोलर स्टँड, छत्रपती संभाजी महाराज चौक ते महाराणा प्रताप नगर चौकापर्यंतच्या प्रत्येक चौकात स्पीड ब्रेकर, गतिरोधक आणि सोलर रोड स्टँड बसवले जातील। वेग मर्यादा फलक, वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वेग मर्यादेचे फलक लावण्यात येणार आहेत। सर्व्हिस रोडची निर्मिती, गरुड चौक ते लाकडी मिल दरम्यान 2 मीटरचा सर्व्हिस रोड तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तातडीने कामाचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी श्री महेश पाटील यांनी या बैठकीत आश्वासन दिलं की प्रस्तावित सुरक्षात्मक कामांना तातडीने सुरुवात करण्यात येईल। यामुळे गेल्या अनेक दिवसापासून अपघाताच्या भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। पोलीस प्रशासनाचा पुढाकार, ही बैठक पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती। बैठकीचं नियोजन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर सिंह साळवे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक खोडेवाड आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने केले होते। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा। धन्यवाद।